झालं का ताई तुमच्या मुलीचं ॲडमिशन? नाही, मी पण विचार करत आहे कुठे ॲडमिशन घ्यायची ते. काय ॲडमिशनच्या नावाखाली किती वेटिंग असते बरं. आता माझी मुलगी पहिलीतच जाणार आहे. खूप कठीण काम झालं शिक्षणाचं. काय सांगावं ताई. वाटतं चांगलं मुलांनी शिक्षण घ्यावं, मुलगी आहे पायावर उभं राहावं. आजकाल शिक्षणाच्या नावाखाली नुसतं लुटालूट सुरू आहे बरं का. हो, आता दादाजी भुसे साहेबांनी 5-3-3-4 प्रणाली लागू केली. बदल होईल थोडाफार, बघू. पण शिक्षण फ्री व्हायला पाहिजे बरं. आपल्या गरिबाचं खूप मरण आहे बाबा, खूप मरण आहे. हिचे पप्पा दिवस रात्र काम करतात. मुलीला चांगलं शिकलं पाहिजे, पायावर उभं राहिलं पाहिजे म्हणून. शिक्षणाच्यासाठी गेलो ना कोणत्या पण शाळेत तर पहिले हेच विचारतात, तुमची मुलगी KG1 झाली का, KG2 झाली का, कुठून झाली, काय काय येते. अरे आम्ही शिकायलाच तर शाळेत टाकत आहो ना मुलांना. हो, मुलगी हुशार आहे हो माझी. शिक्षण बदलायला पाहिजे, शिक्षणाची पद्धत बदलायला पाहिजे. मी तर जिल्हा परिषदमध्ये शिकले, पायावर उभी नाही का. माझं मेडिकलचं लायसन आहे. मग हे आजकाल ना नवीन डोक्यात टाकत राहतात. काय करणार, इलाज पण नाहीये. जिल्हा परिषदमध्ये कोणी ॲडमिशन पण घेत नाही. असं वाटते जाऊ दे, एकच लेकरू